गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या 69 दिवसातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा एकूणच परिणाम धरणातील जलसंचय क्षमता कमी होण्यावर झाला आहे. त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत 14% कमी जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 56% म्हणजे 567 दलघमी जलसाठा झाला असून एकाही धरणाने 100%ची मर्यादा गाठलेली नाही. अमरावती व वर्धा जिल्ह्यात सिंचनासोबत पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात 336 दलघमी पाणीसाठा आहे. यावर्षी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 384 मिलीमीटर पर्जन्यमान झाले असून गत वर्षी ते 501 मिलीमीटर होते. या पावसानंतर धरणात 480 दलघमी जलसाठा झाला होता. 2 वर्षातील ही 144 मिलीमीटरची तफावत ऑगस्ट मधील पावसाने भरून निघेल व जलसाठा आणखी वाढेल अशी अपेक्षा जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील हे सर्वात मोठे धरण असून त्यावर अमरावती शहरासह मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यांसह ग्रामीण पाणी पुरवठा, 70 गाव पाणी पुरवठा या योजना व वर्धा जिल्ह्यातील योजनांसह सिंचनाचा ताण आहे. जिल्ह्यातील 84 लघु प्रकल्पातही एकूण जलसंचय क्षमतेच्या तुलनेत 50% पाणीसाठा झाला असला तरी तो समाधानकारक नाही. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.